हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण शिकणार आहोत कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग. तर आपण आज 34 साईजचे कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तर इथं ब्लाऊजची उंची 12.5 इंच आहे, पूर्ण उंची 12.5 इंच आहे. तर आपण 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं, म्हणजे 13.5 इंच घेतलं आहे मी. आणि ब्लाऊजचं ब्लाऊजचं शोल्डर 5 इंच, जास्त मोठी साईज नाही म्हणून 5 इंच. मोठी साईज असली म्हणजे 5.5 इंच घ्यायचं. 5 इंच शोल्डर घेणार आहोत आणि बाहीचा कट आपण 5.5 इंचावर देणार आहोत. गळ्याची रुंदी आपण 2 इंचावर देणार आहोत. शोल्डर 3 इंचाचं आणि गळ्याची रुंदी 2 इंचावर आणि गळ्याची उंची 6 इंच. तुमची जेवढी असली तेवढी 5.5 इंच, 6 इंच, 6.5 इंच जेवढी द्यायची असली तेवढी. तुमचा गळा ज्या मापाचा आहे त्या गळ्याची उंची द्यायची. इथं आपण बॉक्स करून घेऊया. इथे मी बॉक्स करून घेतला. आता बाहीची गोलाई आपण 1.25 इंचवर देणार आहोत. 1.25 इंच. हा फ्रंट भाग आहे म्हणून 1.25 इंच आणि बॅक साईडला 1 इंच, 1.5 इंच. जास्त डीप नेक असला तर 1 इंच द्यायचा आणि डीप नेक नसला तर 1.5 इंच द्यायचा. ही बाहीची गोलाई देऊन घेतली आपण. आता आपण बेल्ट काढणार आहोत. आता बेल्ट आपण 2.5 इंचावर घ्यायचा. इथं पण 2.5 इंच म्हणजे सरळ येईल म्हणून. आणि एक लाईन करून घ्यायची सरळ. आता जिथं आपण 2.5 इंच घेतलाय तिथं अर्धा इंच वरती घ्यायचा. एक खूण करून घ्यायची. अर्धा इंच वरती एक खूण केली आणि 2.5 इंच आतमध्ये एक खूण करून घेतली. हे अर्धा इंच वर केली आहे आणि हे 2.5 इंच वर केली आहे. आता याला जोडून घ्यायचं. इथं थोडा गोलाई भाग देऊन द्यायचा. आता कटोरी कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता जो आपला बाहीचा गोलाई भाग आहे तिथून 2 इंच आतमध्ये घ्यायचं, एक खूण करून घ्यायची आणि आपली आता आपण चेस्ट साईज आपली 8.5 इंच आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी. ही लाईन आपण करून घेऊया. इथे सरळ लाईन करून घ्यायची. आता जे आपण चेस्टचं साईज घेतली आहे 8.5 इंच तिथून आणि आपल्या बाहीकडचा जो आपण पॉईंट दिला. आता आपण जे चेस्टची जे साईज दिली आहे तिथून तर या खूणपर्यंत आपण माप घ्यायचं. किती आहे म्हणजे 3.5 इंच येत आहे. तेवढंच आपण खाली घ्यायचं. हे बघा, जेवढं हे माप आहे तेवढंच खाली घ्यायचं. म्हणजे जेवढे हे माप आहे तेवढंच खाली घ्यायचं. आता जर आपली साईज मोठी असली तर आपण अर्धा इंच, 1 इंच इकडे सरकायचं. आता आपली 8.5 इंचाची साईज आहे, जास्त साईज नाही म्हणून आपण अर्धा इंच सरकूया. मी अर्धा इंच इकडे सरकली आहे. आता इथून आता गळ्याच्या बॉक्समध्ये 2 इंचाची खूण करायची. 2 इंचावर खूण करायची
आता इथून आपल्याला गोलाई भाग द्यायचा आहे. आता आपण सरळ आणि आता गळ्याला पण गोलाई भाग देऊन द्यायचा. आता तुम्ही बघू शकताय आपण इथं 2 इंच भाग घेतला होता. 2 इंचावर इथं पॉईंट द्यायचा आणि इथं जेवढं माप इथं असलं तेवढं खाली घ्यायचं आणि साईजनुसार अर्धा इंच 1 इंच या साईडने घ्यायचं आणि इथं असा गोल आकार कटोरीचा आकार देऊन द्यायचा. आता आपण कट करूया. बघू शकताय मी कटिंग करून घेतली आहे. आता आपण याच्यावर माप लिहून ठेवूया. 12.5 इंच उंची आणि 8.5 इंच चेस्ट. म्हणजे आपल्याकडे दुसरं कस्टमर आलं त्याच साईजचं तर आपण ते पॅटर्न वापरू शकतो. कधीही पॅटर्नवर उंची आणि चेस्ट लिहून ठेवायची. 8.5 इंच. तर आता कटोरी कशी वाढवायची मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघू शकताय मी इथं दुसरा पेपर घेतला आहे. आता आपली जे कटोरी आहे ते आपण याच्यावर ठेवायची. अशी ठेवायची आणि जशी आहे तशी आखून घ्यायची. पूर्ण जशी आहे तशी आखून घेते आधी. आता बघू शकताय मी जशी आहे तशी आखून घेतली आहे. आता तिला कशी वाढवायची मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा इथून आपल्याला 2 इंच स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. ही लाईन अशी स्ट्रेट घ्यायची आहे. 2 इंच वाढवायचं इथं. 2 इंच आणि गळ्याजवळ अर्धा इंच. इथं अर्धा इंच वाढवायचं आणि इथं 2 इंच. आता हे सरळ लाईन करून घ्यायची. बघू शकता इथं आपण गळ्याजवळ अर्धा इंच वाढवलं आणि इथं 2 इंच वाढवलं. आता काय करायचं, आता हे पूर्ण किती आहे ते मापून घ्यायचं. किती भरते इथं 7.5 इंच भरते तर 7.5 इंचाचा हाफ करायचं. 7.5 इंचाचा हाफ म्हणजे 7.5 म्हणजे 4.25. 4.25 मग 4.25 इंचावर खूण करायची. तिथून 1.5 इंच वरती आणि 1.5 इंच खाली म्हणजे बरोबर 1.5 इंचाच्या मध्यात टेप ठेवायचा आणि 1.5 इंच वरती आणि 1.5 इंच खाली अशी स्ट्रेट लाईन करायची. इथं पॉईंट द्यायचा आणि इथं पण थोडं 1.5 इंच अर्धा इंच खाली यायचं. थोडंच एवढंच थोडं. आता हे मापून घ्यायचं किती आहे म्हणून. इथून तर या पॉईंट पर्यंत किती आहे मापून घ्यायचं. इथं 4.25 भरते, इथं 4.25 भरते. इथून 4 घ्यायचं म्हणजे इथं बरोबर 4 येऊन जाईल. हे माप आणि हे माप सारखं घ्यायचं. 4 इंच घेतले मी. स्ट्रेट लाईन करून घ्यायची 4 इंच. बघू शकता इथून पण 4 इंच येते.
तुमचं जेवढं माप येत असलं तेवढं, पण हे आणि हे माप सारखं घ्यायचं. आता ही पूर्ण कटोरी आपली बरोबर झाली. आता टक्सचा पॉईंट याचा 1 इंच इथं आणि 1 इंच इथं, आणि हा आपला टक्स आहे. प्लीज माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, विसरू नका. बघू शकता आपली कटोरी. आता ही कट करायची. तुम्ही कटोरी कट करून घेतली आहे. आता आपण इथं एक कट्स देऊया. आणि इथं पण एक कट्स देऊन देऊया. बघू शकता मी इथं आणि इथं कट्स देऊन घेतले, म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहील टक्स केवढा आहे म्हणून. तर बघू शकता इथं आपलं 34 साईजची कटोरी कटिंग पूर्ण झाली आहे. तर तुम्हाला नक्की आवडलं असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजून दुसऱ्या साईजची कटिंग पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. थँक्यू.